तर मॅचला सुरुवात होते. एक महत्त्वाची मॅच महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळणार आहे ज्या टीमच्या नावाची चर्चा गेल्याही वर्षी झाली आणि याही वर्षी होते. अल्ली 11 नागाव आणि दुसऱ्या बाजूला देखील लायबा 11 अलिबाग यांच्यामधील एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चर्चा सुरू होईल. महत्वाची मॅच आणि मॅचच्या सुरुवातीला टाळ्या होऊन जाऊ द्यात. पहिला बॉल अगदी खोलवर टाकलाय साहिल लोंगलेने. ओमकार हरपाल फणस डोंगरी पेनचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कर्जत तालुक्यातील वेगवान गोलंदाज आणि आपल्याला पाहायला मिळत आहे साहिल लोंगले. तर दुसऱ्या बाजूला अलिबागचा सिक्सर किंग ज्याच्या नावाची चर्चा आपण सातत्याने पाहतो असेच बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत पंकज जाधव. बोम बोम बॅटिंग साठी मजा येईल या मॅच मध्ये, कारण दोन्ही टीम जर पाहिलं तर बलाढ्य आहेत. दोन्ही टीमची स्ट्रेंथ चांगली आहे. एक टीम पहिली मॅच खेळते, एक टीम दुसरी मॅच खेळते, परंतु क्रिकेट चांगले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. बुम बुम पंकज जाधव चौकार. एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पंकज जाधव आणि ओमकार हरपाल एक पेन तालुक्यातील खेळाडू आहेत, एक अलिबाग तालुक्यातील खेळाडू आहेत, तर एक कर्जत तालुक्यातील खेळाडू गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रात देखील खूप चांगली ओमकार केनीच्या जोडीला बॅटिंग सुद्धा केली होती साहिल लोंगले यांनी. आज रॉयल फेस्टिवल मध्ये या सगळ्यांना आपण पाहतोय. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. त्याला जर पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये चढवलं जात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. येणाऱ्या कालावधीमध्ये क्रिकेट सुपर लीग प्रेझेंटेड MNCC जसवाली ची मोठी स्पर्धा भेटीला आपल्या येणार आहे. ती 16 ते 19 जानेवारी रोजी 16 संघ असणार आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ऑक्शन बेसिस स्पर्धा होणार आहे. पहिला पुरस्कार 70,000, दुसरा पुरस्कार 35,000 असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेवर देखील सगळ्यांच्या नजर आहेत. हो साहिलचा हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणि ही क्रिकेट सुपर लीग जसवेलीची स्पर्धा ही श्रीवर्धन, मसळा तालुका, बानकोट आणि वेशवी विलेज बरोबर ना यांच्यासाठी असणार आहे. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. हवाई हल्ला त्या ठिकाणी होतोय. एक मोठा स्ट्रोक खेळला गेलाय पंकजच्या बॅट मधून सिक्सर. धावफलक जर पाहिला तर 6 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावर. एक चांगली मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघांमधील मॅच आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिला तर महत्वाचाच दिवस पाहायला मिळतोय. या मॅचवर सगळ्यांच्या नजरा असणार आहे, कारण नागाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हटल्यावर सगळ्यांच्या नजरा इकडेच लागल्यात. आणि अलिबागचा देखील एक बलाढ्य संघ आहे. पंकज जाधव इन ऍक्शन मध्ये आहेत. साहिल विरुद्ध पंकज. आणखीन एक बिग हिट या ठिकाणी केलाय. बुम बुमच्या बॅट मधून 4 चौकार. पहिल्याच ओव्हर मध्ये जर पाहिलं तर धाव संख्या या ठिकाणी घेतली गेलेली आहे ती 15 धावा. यासिन सर, पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा, काय म्हणाल? खूप सुंदर सुरुवात झालेली आहे आणि तसं पाहिलं तर साहिल लोंगले यांनी स्टंपात चेंडू ठेवले आणि पंकज जाधव आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की अप्रतिम फलंदाजी करतो आणि 30 यार्ड सर्कल अर्थात पॉवर प्लेचा खेळ असल्या कारणानं डी मिड विकेट खाली होता. तिथे कोणताही फलंदाज नव्हता, सॉरी क्षेत्ररक्षक नव्हता. जर तिथे क्षेत्ररक्षण असतं तर तो षटकार सुद्धा वाचला असता आणि चौकार सुद्धा वाचला असता, परंतु ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. ॲक्च्युली साहिल लोंगले याचा अंदाज होता की स्टंपात खेळून त्याला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये खेळण्यासाठी भाग पाडावं, परंतु कसलेला फलंदाज आहे, एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे आणि तो चेंडू कुठे खेळावा, कुठे गॅप आहे हे पाहूनच त्याने ते फटके खेळले. व्हेरी वेल डन.
पहिल्या षटकात जर पाहिलं तर चांगली कामगिरी इकडे पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या षटकात गोलंदाजीला साठी येत आहेत अक्षय, गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. यस, अलिबाग वरवटणे लायबा 11 आसिफबाईंची टीम आहे. लायबा वरवटणे अलिबागचा संघ मूळचा देखील त्या ठिकाणी खेळतोय. अक्षय, पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. मुन्ना पठाण सर व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे 16 वर जाते. 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस आहे. त्यांना माहिती आहे की या टीमने मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. गेल्याही वर्ष नागाव संघ इकडे खूप चांगला खेळलाय. ठाण्याच्या अक्षयला आपण या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहतोय. ओहो, याही वेळेला थोडासा बॉल फिरतोय. टाळ्यांचा गजर देखील होईल. एका डॉट बॉलला टाळ्यांचा गजर इकडे होताना पाहायला मिळतोय. आणि निर्धाव चेंडूची सांगता इकडे अक्षयचं कमबॅक पाहायला मिळालं. ओमकार हरपाल हे देखील एक असं नाव आहे. पेन मधून बिलॉंग करतात. फणस डोंगरीला खेळत असताना त्यांची फिल्डिंग, त्यांची बॅटिंग चर्चेचा विषय असतो. पेनचा रिषभ पंत असं देखील त्यांना म्हटलं जातं. पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी करतील. या वेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु अक्षयने थांबवलं. तिकडे अली 11 नागावची चर्चा या ठिकाणी आहे. आणि अली 11 ची स्ट्रेंथ काय आहे माहितीये का? अली 11 ची स्ट्रेंथ आहे त्यांचे समर्थक आणि त्यांच्या समर्थकांच्या टाळ्या वाजल्या जातात नाही, त्यांची स्ट्रेंथ सुद्धा आहे. परंतु समोरचा संघ देखील काही कमी नाहीये. लायबा 11 वरवटणे आसिफबाईंना देखील कित्येक वर्ष आपण टीम मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने घेऊन येताना पाहतोय. या वेळेला फटका उडवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, थोडासा दूर पडतोय. एक धाव तिकडे मिळणार आहे. चांगली गोलंदाजीची अक्षयची. अक्षय संधी देत नाहीयेत. ओमकार हरपाल आणि पंकज जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय स्पर्धा सुरू आहे. दररोज प्रत्येक संघ एकाचड एक. आता प्रश्न पडतो यानंतर मॅच कुणाची आहे, त्यांचे आयकॉन कोण आहेत, ते कोणत्या राज्यातील आहेत. प्रत्येक प्रेक्षकाला हाच प्रश्न पडला असणार आहे. आणि एकाहून एक सरस खेळाडू मात्र बोर्ली आणि श्रीवर्धनच्या दिशेने येताना पाहायला मिळत असतात या रॉयल फेस्टिवलच्या माध्यमातून. बोर्ली पंचतन पुन्हा एकदा बॅटिंगसाठी पंकज जाधव. पंकजचा हा फटका मिड विकेटला खेळलाय. अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा चौकार. फलंदाजांच्या यादीमध्ये या फलंदाजाचं नाव जर पाहिलं मागील 12-13 वर्ष तरी आम्ही पाहतोय, जे मात्र आघाडीच्या फलंदाजांमध्ये फलंदाजीचा कहर पाहायला मिळतो. आणि मला आजही जुन्नर प्रीमियर लीगची मॅच आठवते ज्यामध्ये 3 चेंडूत 18 धावा असताना जे 3 षटकार ठोकले होते आणि जवळपास 30-35 हजाराचा प्रेक्षकांनी दिलेला पुरस्कार देखील पाहायला मिळाला होता. एक ना अनेक उपलब्धता त्यांच्या आहेत. किंवा आम्ही त्यांना शारजामध्ये 4 धावा धावून काढताना देखील पाहिलंय. तर या ठिकाणी कमबॅक करतायत गोलंदाज अक्षय. जरी चौकार आलाय, कमबॅक केलाय. 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि धावसंख्या 6 धावा धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. नियंत्रण आहे. मॅच चांगली होईल. 2 संघांमधील लढाई आपल्याला इकडे पाहायला मिळते. क्रिकेटचा प्रचंड घमासान आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अक्षय. यावेळेला फटका समोर. ही ताकद होती परंतु इकडे काय कॅच घेतली गेली आहे. अफलातून झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. असं वाटलं बॉल 6 मध्ये चाललाय की काय. महबूबाई यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार आहे आणि कॅच ज्यांनी घेतली आहे अजमल यांच्यासाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अजमल बसता. अजमल आहे. हा सर. हा यस, तिसरे पंच त्या ठिकाणी ती बाब निहाळत आहेत. पंकज जाधवची ही विकेट होती, खूप महत्वाची असेल. तिसरे पंच आपल्याला निर्णय सांगतील जरूर, परंतु आपल्याला पाहायचं आहे. हेलो, शायकीन में सईम अंतुले डिगी वाले जहाँ कहीं भी हो प्लीज स्टेडियम में आके बैठे. रॉयल स्पोर्ट्स क्लब ने उनका बैठने का इंतजाम किया है. सईम भाई अंतुले.
सर हा झेल असेल किंवा नसेल ते आपण पाहूया, परंतु ज्याप्रमाणे त्यांचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला, 100% योगदान आपल्या संघासाठी द्यायचं आहे ही त्यांची मानसिकता आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम. आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय तो एफर्ट होता, अप्रतिम. यालाच आपल्या संघासाठी. आणि अशा प्रकारे तिसऱ्या पंचांनी सुद्धा हा फलंदाज बाद ठरवलाय. अजमलने काय कॅच पकडली आहे आणि पंकज जाधव काय बॅटिंग करत होते. पंकज जाधवचंही कौतुक करावं लागेल. आज पुन्हा एकदा विध्वंस त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला, परंतु आता ते बाद होत आहेत. पिंट्या पाटील जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल पाटील म्हणजेच पिंट्या आणि आशिवरेचा हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे, परंतु पंकजने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. बूम बूम. आणि आता जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 21 धावा धावफलकावर. 21 धावा म्हणजे थोडंसं नियंत्रण आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पंकज जाधव यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला आणि त्यानंतर अक्षयने काय ओव्हर टाकली आहे. आताही जर पाहिलं तर या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. अंपायर सुमित आमच्याकडे वळतायत, कळवतात वाईट बॉल आहे. अली 11 नागाव आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लायबा वरवटणे यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. विशाल शहा बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईचे खेळाडू. कमी गतीचा बॉल थोडासा उंचावरून देखील टाकला होता, त्याला मिड विकेटला खेळलं आणि धावफलक जर पाहिलं तर आता 1ने पुढे जातोय, तो म्हणजे 23 धावांवर. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज विशाल शहाने घेतली होती. काय जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. विशेष म्हणजे अंडरआर्म क्रिकेट खूप चांगले खेळतात, अंडरआर्म टर्फ क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात नवी मुंबईच्या घनसोलीचे असणारे खेळाडू. आणि ओव्हरआर्म क्रिकेट देखील मोठमोठ्या संघांमधून विशाल शहाला खेळताना पाहायला मिळतं. परंतु आता प्रफुल्ल पाटील आणि जोडीला जर पाहिलं तर ओमकार हरपाल येणाऱ्या 11 चेंडूमध्ये किती मोठमोठे फटके येणार तेही पाहावं लागणार आहे, कारण मॅच जबरदस्त होईल. यावेळेला विशालचा हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. ओमकार केणी यांच्या हातात डॉट बॉल तिकडे येताना पाहायला मिळेल. वरवटणे विरुद्ध नागाव यांच्यातील एक चांगलीच लढत पाहायला मिळते. पहिल्या डावात एवढी मॅच रंगली तर दुसऱ्या डावात किती रंगेल. प्रत्येकाला जिंकायचंय, रॉयल फेस्टिवल हा गाजवायचा आहे, याच इराद्याने सगळे इकडे आलेत. ओ आणखीन एक चांगला बॉल कमी गतीने टाकला होता आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतात. विशाल थोडेसे नाराज होते. गेल्या वर्षीपासून या स्पर्धेच्या माध्यमातून रोहित गलांडे एक चांगले व्यवस्थापक म्हणून पुढे आले आणि त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील त्यांचं नाव होऊ लागलं. परंतु या स्पर्धेने एक तिकडे वेगळी ओळख त्यांना निर्माण करून दिली गेल्या वर्षी. विशाल शहा दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रफुल्ल पाटील. पिंट्या जबरदस्त प्रहार करतायत. स्लॉट मध्येच होता, फेकून दिला मात्र बॉल स्क्वेअर लेग मिड विकेटला गेला, रगडा खायला. 6 धावा. धाव संख्या जर पाहिलं तर 30. पहा म्हणजे सरबत, पुन्हा एकदा उल्लेख करतो, सरबत आणि रगडा हा जे मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांना खायला मिळतो तर याच परिसरामध्ये महाराष्ट्रात इतरत्र तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या प्लेयर्सना सुद्धा जे लांबून आलेत इकडला रगडा आवर्जून खा आणि सरबत सुद्धा पिया. धावफलक जर पाहिला तर 30 धावा धावफलकावर आहे. बिग हिट. पिंट्याने याही बॉलला पिटलंय चांगल्याच पद्धतीने आणि पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार. आता टाळ्या तर वरवटण्याच्या खेम्यातून सुद्धा आल्याच पाहिजे ना. दोन्ही बाजूने टाळ्या आल्या तर मजा येईल, एकाच बाजूने आल्या तर मजा नाही येत. आणि आता लायबा 11
वरवटण्याच्या खेम्यामधून टाळ्या येतात, कारण बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार आलेत आणि धावसंख्या झाली आहे 36 धावा. ओव्हर नंबर या ठिकाणी आपण पाहतोय 3. विशाल शहावर हल्ले चढवलेत. ऑल इंडिया 40+ सुद्धा पिंट्या खेळलेत प्रफुल्ल पाटील आणि एक दर्जेदार नाव आहे. आणि अलिबाग क्रिकेटमध्ये या नावाचा सन्मान केला जातो, असं हे नाव आहे प्रफुल्ल पाटील. याही वेळेला बिग हिट केलाय, हवाई हल्ला होतोय. अक्षय तिकडे पोहोचलेत आणि पकडतायत कॅच. आता टाळ्या नांगावच्या आल्यात. नाही नाही, जर टाळ्या नाही वाजल्या आणि असे हे भोंग्याचे आवाज नाही आले तर मजा सुद्धा येत नाही. फक्त बॉल टाकताना बोलू नका आणि आवाज करू नका. धाव संख्या जर पाहिली तर झाली आता 3 ओव्हर झाल्यानंतर 36 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. धाव फलक जर पाहिला नाही, सगळ्याच टीम चांगल्या आहेत, सगळे चांगले खेळत आहेत, सगळ्यांनाच पाठिंबा द्यायचा आहे आणि समालोचकाचं काम हेच आहे की दोन्ही बाजूला समान काम करायचं. परंतु पिंट्याने काय बॅटिंग केली आहे, वा पिंट्या. 2 लगातारचे षटकार, तिसराही षटकार मारण्याचा प्रयत्न होता प्रफुल्ल यांचा. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा 15. धावसंख्या 3 ओव्हरमध्ये 36. आता लक्ष हे सगळ्यांना वेध याचेच लागले, 50 होणार की नाही होणार, कारण मागील मॅच मध्ये माझ्या मात्र 54-55 धावांचा पाठलाग नागावने केला होता आणि या मॅच मध्ये काय होणार. ओमकार केनी यांना मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. चर्चेत आहे नाव. आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून आपल्या टीम मध्ये ओमकार केनी हे नाव समाविष्ट करावं लागतं किंवा मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. वेगवान बॉल, परंतु त्यावर ओमकार हरफाल यांनी स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 6 धावा षटकार. हे ना, आणि त्यांच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळतोय. ओमकार, 2 ओमकार एकमेकांच्या विरुद्ध. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा, हेलिकॉप्टर खेळायचं होतं. समोर जर पाहिलं तर पाठवलाय. एक धाव तिकडे मिळेल. थ्रोही चांगलाच, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अक्षयने एक चांगली कॅच सुद्धा पकडली आहे आणि धावफलक जर पाहिलं तर आता 43 धावा धावफलकावर. येणारा प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. सूरज यांना आपण पाहतोय, सूरज पाटील. हाही खेळाडू जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट बरीच वर्ष खेळतोय आणि अगदी मुंबईतील देखील साई 11 परळमधून महेश आणि रवी चंदवनकरच्या बरोबरीने सुद्धा मुंबईतील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळताना मी सूरजला पाहिलंय. ओहो, हाही बॉल थोडासा पुढे केला, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अच्छा, बॉल सुटल्या कारणाने तो प्रयत्न तिकडे आणा. जर विकेट किपरच्या हातात असता तर ही संधी नसती मिळाली. आणि धावफलक जर पाहिलं तर सूरज माघारी परत आहेत. पाहूया त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मृणाल जात आहेत. अलिबाग लाईव्ह 11 वरवटणे एका बाजूला पाहायला मिळते आसिफबाईंची टीम आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या मैदानात सध्या सगळ्यात लोकप्रिय टीम म्हणेल मी, कारण सगळ्यात जास्त सपोर्टर ज्या टीमचे सुद्धा इकडे आलेले असतात अशी टीम पाहायला मिळते. अली 11 नागाव. आता हे नागावचे समर्थक वानखेडे मध्ये जरी गेले तरी अख्खा वानखेडे हालून टाकतील, एवढं जबरदस्त गोंगाट घालतात जिकडे जातात. या वेळेला फुल टॉस होता, त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. बॉल पकडलाय, फिल्डिंग चांगली, 2 धावा. म्हणजे प्रत्येक टीमची एक खासियत आहे, प्रत्येक गावाची एक खासियत आहे आणि म्हणूनच प्रत्येक गाव वेगळेपण जपताना पाहायला मिळतात. प्रत्येक गावाचे काही ठराविक आयकॉन सुद्धा असतात. अमुक एक गाव म्हटलं तर यावर्षी त्यांचा हा आयकॉन असणार, हा आयकॉन फिक्स. काही संघ मालकांचे काही फेवरेट आयकॉन असतात आणि ते या परिसरामध्ये गेली कित्येक वर्ष बऱ्याच आयकॉनने बऱ्याच मालकांनी जपले सुद्धा. त्यामुळे त्या सगळ्यांचं देखील विशेष कौतुक आम्ही करू. बिग हिट, पुल केलाय आणि पाठवलाय मात्र मिड विकेटच्या दिशेने.
50 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. ओमकार हरपाल यांच्या बॅट मधून येतोय सिक्सर. थोडीशी धावा आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावा झाल्या त्या 57 धावा झाल्यात. 58 धावांची आवश्यकता आहे. परंतु पाहायचंय दुसऱ्या डावात काय होईल, कारण आज जर पाहिलं तर या ठिकाणी अमनला देखील आम्ही पाहतोय. जिशान आहेत, चांगली चांगली नावं गोलंदाजीतून मुंबईतून देखील या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या डावात काय होणार हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि ऐकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी घेऊन जातोय पुन्हा एकदा आवाज दिघीचा, आवाज श्रीवर्धनकरांचा, हरीश दिघीकर सरांचा. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. लायबा 11 हाही एक चांगला संघ आहे. 58चा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, परंतु नागावकर एकदा जोरदार टाळ्या आणि आवाज होऊन जाऊ देत. आज सगळे संघ खूप चांगले खेळतायत आणि चांगलं एन्जॉय क्रिकेटचा आनंद घेत आहेत. तुम्ही फक्त जिंकणं हरणं हे सुरू राहील. सगळ्यांनी क्रिकेटचा आनंद घ्या, रॉयल फेस्टिवलचा आनंद घ्या, कारण वर्षातून एकदा येणार आहे. आणि 25व्या वर्षाचं तर आठवणी जपून सुद्धा ठेवा. चला थळ आणि टॉस साठी यायचं आहे. यामीन 11 वालवटी आणि साजिद 11 थळ. चला टॉस साठी या. माजिद मौलाना साहेब या, आपल्या नाजिब मौलाना साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि थळ आणि विरुद्ध जर पाहिलं तर वालवटी, एक आणखीन एक मोठी मॅच यानंतर येणार आहे. हॅलो, तर आपण टॉस करणार आहोत. दोन्हीही संघांचे संघनायक सरा, आपण टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्हीही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या इनिंग ब्रेक मध्ये, या मधल्या वेळेमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. सन्माननीय मौलाना नाझीम, रॉयल क्लब चे अध्यक्ष सदर म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. थळ संघाचे कर्णधार आणि वालवटी संघाचे कर्णधार. चला आपण टॉस करूया. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. दोन्हीही संघांचे संघनायक. चला मित्रांनो, विशूर होतोय कारण सामना सुरू होईल. अनेक प्रेक्षक आपले हे सामने यूट्यूबच्या साह्यानं पाहत आहेत. वाळवटी संघाचे संघनायक वसीम भाई, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुमेध पत्रे, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय मौलाना यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. वसीम भाईंचा असेल कॉल. हेड इज कॉल अँड इट इज हेड. नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलेला आहे. आपला निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. वालवटी संघाने नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे थळ हा संघ. कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता आपण वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. कॉम्बॉक्स मध्ये जोडलेले आहेत सन्माननीय आमचे साथी हरीजी.
याच दरम्यान सन्माननीय मुबीन भाई यांचा इथे मुबीन भाई गिरे यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. सन्माननीय आदमभाई द बॉडी गार्ड आदमभाई बल्डे यांच्या शुभ हस्ते होतोय एक विशेष सन्मान. मुबीन भाई आपलं हार्दिक हार्दिक आभार, कारण आपलं बॅकिंग आपला पाठिंबा फार महत्त्वाचा आहे या स्पर्धेसाठी आणि एकूणच स्पोर्ट्स क्लबसाठी. तो वळूया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. पहिला बॉल जिशान खान. फटका हवेत खेळण्याची चूक केली इथं क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडू पर्यंत. हो हो हो, पहिल्या चेंडूवर पहा ओमकारला इथे मिळते जीवदान. नागावचा आवाज आपल्याला ऐकायला मिळते. जशी संधी मिळाली हा झेल टिपला पाहिजे होता. हाफ चान्सेस कन्वर्ट टू फुल चान्सेस म्हटलं जातं. ओमकार केणीला पहिल्याच बॉलवर जीवनदान, कदाचित ते महागडं ठरू शकतं आसिफ 11 अलिबाग संघाला, कारण जबरदस्त फॉर्मात आहे. मागचा मॅच वन मॅन आर्मी खेळला होता ओमकार केणी. जबरदस्त खेळ. आता नॉस्ट एकदा पर्यंत स्ट्राईक एंडला आलाय विशाल साज आणि गत वर्षीची स्पर्धा याच रॉयल फेस्टिवल मध्ये ज्यांनी दबदबा दाखवला आणि जबरदस्त खेळ केला असे दोन्ही बॅटर अली 11 नागावसाठी मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. जिशान खान जबरदस्त ही वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली होती. शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वतः संघ मालक आसिफ दौनाक आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल जिशान यांचा विशालसाठी. पुन्हा एकदा खोलो डप्प्याचा कव्हर मध्ये खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. बॉर्डर लाईनला एक सिंगल मिळेल. दोन्ही फलंदाजाचं खातं उघडलं जाते. 58 धावांचं लक्ष आहे. स्कोरर आमच्या सोबत युनुस अतिशय सुरेख लेखणीत स्कोरिंगचं काम गेले 2 दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे नाव आहे ओमकार केणी. ओमी केणी फेकतोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. जेव्हा जेव्हा तुम्हाला नागावचा आवाज ऐकायला येईल त्यावेळेस समजायचं ओमकार किंवा विशालच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. पुढचा बॉल आणखीन एक. मागच्या पेक्षा हा खूप लांब 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 षटकार. नाव आहे ओमकार केणी. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते ओमी केणीची. जिशान खान पहिल्याच बॉलवर झेल सुटला होता. जीवदान मिळालं होतं इथे. आवाज आपण ऐकता नागामधून ओमी ओमी ओमी. जबरदस्त खेळ. अर्थात ओमकार केणी हा आता नागावचा झालाय. आता त्याचं दुसरं घर नागाव मध्ये व्हायलाही हरकत नाही. गत वर्षीपासून हा नागाववाल्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. काय बोलताय नागाववाले. नक्की ओमकार त्यांचाच झालाय आता. जबरदस्त खेळ ओमकार केणीचा इथे पाहायला मिळते. जिशान खानवर हल्ला बोल केलाय संघाची. धावसंख्या 14. 2 षटकार आले ओमकारच्या बॅट मधून. पुढचा बॉल याही वेळेस हेलिकॉप्टर पाहायला मिळते. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑनचे. थोडीशी गडबड तिथे पाहायला मिळते. दबाव प्रेशर इथे प्रेक्षक इथले तुम्हाला डोक्यावरही घेतात आणि जेव्हा खराब खेळ होतो तेव्हा तुम्हाला मात्र ट्रोलही करतात. हे श्रीवर्धनचं प्रेक्षक आहे. हे नागावचे प्रेक्षक आहेत. आवाज आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतो. गत वर्षीची सीझनचं टॉप स्टोरी काय राहिली असे रनर अप भले जायला नागाव, पण अख्ख्या श्रीवर्धन वासियांची नाव मन जिंकली ती नागावच्या प्रेक्षकांनी. संघाची या सिंगलनी धावत संख्या 15 पाहायला मिळते. पुढचा बॉल विशाल यांच्यासाठी. जिशान. हो सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये पॅडल स्वीप पाहायला मिळतोय.
पाठलाग करताना या विशाल आणि ओमीच्या जोडीने पहिल्या षटकात कुठल्यात 21 धावा. जबरदस्त खेळ. हा विशालचा स्ट्रोक तर पाहण्याजोगा राहिला. पॅडल स्वीप सूर्यकुमार यादव एबी डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक, इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके. बॉल घ्यायचा आहे तिकडचा. लाईनमॅन लक्ष द्या प्लीज. मॅच बॉल मंडपवर अटकलाय प्लीज. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. 21 धावा 58चा पाठलाग करताना 21 आल्यात. अजून 37 धावांची गरज. 18 चेंडू 37 धावांची गरज. अलिबाग कडून आता गोलंदाजीसाठी पार्थ आहे. अर्थात हा अलिबागचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. पार्थ गेले 2-3 सीझन हाही खेळाडू आपल्याला पाहायला मिळते या मैदानात आणि चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. पुन्हा स्ट्राईकला कोण आलंय नागावकर तुम्हाला सांगतील, कारण आवाज ऐकायला येते त्याच्या नावाचा. ओमी केणी. जबरदस्त फलंदाजी. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 14 धावांवर तोही खेळतोय. 4 चेंडूंचा अवघा सामना केलाय. यावेळेस पार्थ असेल त्याच्या समोर. कडवी आव्हान. आखो टप्प्याचा ज्या हाईटने आला त्याच हाईटने बाहेर फेकलाय. नागावच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. षटकार. विनंती असेल बॉल नागावच्या प्रेक्षकांना सूचना असेल, बॉल डिलिव्हर होताना आवाज करू नका. बॉल डिलिव्हर होताना आवाज केला तर गोंधळ आपलाच होईल, लक्षात घ्या. शॉट कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही आवाज करा बिनधास्त. बॉल डिलिव्हर होताना बॉलर एकदा रनअपला सुरुवात झाला का शांतता ठेवा. विनंती नागावकर. पहिल्याच बॉलवर षटकाराने पारचं स्वागत केलं इथे. यावेळेस करोड टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त क्षेत्ररक्षण, फेकी चांगली आहे. आणि हे सगळे आनंदाचे क्षणचित्र सुद्धा टिपतायत आमचे व्हॉइस ऑफ बोरलीचे रिपोर्टर होतात मुझफ्फर अलवारी सर. याची रील्स आपल्याला इंस्टाग्रामला पाहायला मिळेल. काय नागावचे प्रेक्षक आहेत ते ओमीला आणि विशालला सांगतायत एक 4G चा टोळा दे, 4G मध्ये टोळा दे. पण त्यांना माहिती आता 5G चा जमाना आलाय. मॅचचा आनंद लुटतायत. पुढचा बॉल याच दरम्यान. हो याही वेळेत चांगली गोलंदाजी फारची पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र पुनरागमन केले पार्थनी. कमालीची गोलंदाजी, याचे कौतुक करावं लागेल. दोन्ही आक्रमक फलंदाज असताना विशाल शहा आणि ओमकार केनी. नागावकर मला वाटतं पुढच्या वेळेस त्यांना इकडेच फ्लॅट देतील. हा फटका लांब लांब लांब. षटकार ओमकार केनी. इतका हल्लाय प्रेक्षकांचा, मी काय बोलतोय मलाच समजत नाही आहे. इतका आवाज इथे नागाववाल्यांचा. धावसंख्या 35. ओमकारच्या बॅट मधून आज चौथा षटकार आला होता. पुढचा बॉल फुल टोल. चेंडू सीमा रेषा पार. षटकार आलाय. षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 41. जबरदस्त
अदनान पोपलनकर यांच्याकडून आणखीन जर षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं. इथं चॉक केले आपल्या शॉटला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. ओमकारला फक्त मिळेल इथे सिंगल. संघाची धावसंख्या पोहोचते 42. पहिल्या षटकात 21, याही षटकात नागावसाठी आले 21. 42 धावा. चला प्रेक्षक नागावचे आहेत, बाउंड्री लाईनच्या बाहेरच थांबायचं आहे. लक्षात ठेवा जिथे बाउंड्री आहे. 2 षटकांचा खेळ संपला. युनिस जबरदस्त फलंदाजी इथे पाहायला मिळते. 42 धावा ओमकार केनी. 9 चेंडू 34 धावा. विशालचा फक्त 3 चेंडूचा त्यांनी सामना केलाय, तोही 8 धावांवर खेळतोय. त्यांनी एक षटकार ठोकलाय. आता असं झालंय नागावसाठी जो कोणी बॅटर स्ट्राईक लाईल तो मात्र ठोकतोय षटकार. असंच झालंय. 42 धावा. गोलंदाजसाठी अलिबाग संघाकडून आसिफ 11 अलिबाग कडून गोलंदाजसाठी अमन. आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16. पण क्रिकेट आहे, क्रिकेट आणि चित्तांचा खेळ आहे. आपण काही कसे सामने पाहतो, हातात तोंडाशी आलेला घास सुद्धा गिळू दिला नाही. क्रिकेटने बऱ्याच वेळेस घडलंय. आपण काल मॅच पाहिलाय माणगाव रणवेलचाही. 12 चेंडू 18. फटका इथे बसलाय. हो हो हो, झेल इथे टिपायचा होता. हा झेल खूप महत्वाचा होता. मॅचचा टर्निंग पॉइंट गोलंदाज तेच सांगतायत. बॅकवर्ड पॉइंटला हा जर झेल टिपला असता, रिले झाला होता त्यांच्या हातातून उडाल्यानंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला संधी होती. एक सिंगल आले. 11 चेंडू 15 धावा. 15 धावा 11 चेंडू. नागावच्या विजयासाठी दुसरा सलग विजय मिळेल का? विशाल आहेत आता स्ट्राईकला. रिव्हर्स. हो 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 हो, खूप लांब उलटा पुलटा षटकार विशाल शाहच्या बॅट मधून. खाली बसा, खाली बसा प्रेक्षक. 49 धावा. 9 धावांची गरज आहे. हा स्ट्रोक डोळ्याचं फार न फेडणारा जबरदस्त स्ट्रोक विशाल शहाच्या बॅट मधून. हे मैदान आहे, या 2 खेळाडूंना गतवर्षीपासून रास येते. इथं आल्यानंतर कमालीची फलंदाजी यांच्याकडून होते. पुढचा बॉल हलक्या बॅटने खेळलाय. कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. जबरदस्त तंत्रशुद्ध फलंदाजी इथे पाहायला मिळते. अर्धशतक नागावचं पूर्ण होते. 50 धावा बिनबाद दोन्ही बॅटरनी. 15 चेंडूत 50 धावा केल्यात. 8 धावांची गरज. एकही एक्स्ट्रा आला नाही अलिबाग कडून. अतिरिक्त धाव आली नाही, पण फलंदाजी अफलातून होताना दिसते. आता हे रॉयलचं मैदान विशाल शाह ओमी केनीला कधी विसरणार नाही. काय फलंदाजी. हो हो हो, पुन्हा एकदा मोठा फटका. याही वेळेत चेंडू सीमारेषा पार. नाव आहे ओमी केनी. काय या खेळाडूला सतत सतत नागाव मध्ये खेळायला बोलवलं जाते. ओमी केनी. आले 11 नागावला. तिसऱ्या षटकात सामना दोन्ही बॅटरनी जवळजवळ संपवलाय. नाव आहे ओमी केनी. नाव आहे नॉस्टॅकला विशाल शाह. कमालीची फलंदाजी. या बॉलला होते का फिनिश मॅच. यावेळेस चांगला चेंडू खोल डब्याचा खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. स्कोर लेवल स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस आहे. एक धाव आणखीन काढावी लागेल तर अलील नागाव संघ विजयी घोषित होईल. याच
12 चेंडूत 42 धावांची खेळी केले. ओमीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 12 चेंडू 42 धावा. जबरदस्त खेळ. इथे ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची कडा घेतली. एक धाव धावून कंप्लीट केले. सामना जिंकला अली 11 नागाव संघाने. जबरदस्त खेळ.